नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पाच्या स्वयंपाकघरामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत रानभाजी, चिवळीची रानभाजी। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। चला तर आपण चिवळीची भाजी कशी साफ करायची ते सुरुवातीला बघूया। तर इथे मी भाजीचे असे छोटे छोटे पानं मी तोडून घेणार आहे। त्याची जी काडी असते ती मी बाजूला काढून ठेवणार आहे। तर ही रानभाजी एकदा नक्की करून बघा। ही फक्त सीझनमध्येच येते, असं इतर वेळेस तुम्हाला ही भाजी खायला भेटणार नाही। त्यामुळे ही भाजी नक्की करून बघा। ही भाजी नैसर्गिक आणि पौष्टिक अशी भाजी आहे। फक्त ही भाजीला साफ करायला थोडा वेळ जास्त लागतो। तर हे बघा, माझी इथे पूर्ण भाजी साफ करून झालेली आहेत आणि मी एकदम स्वच्छ अशी भाजी साफ केलेली आहे। त्यानंतर मी ते भाजीसाठी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, थोडा लसूण मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे। तर आता आपण सर्वात आधी तर इथे मी घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ। चणा डाळीचं पीठ मस्त लाल होईपर्यंत आणि छान असा सुगंध येईपर्यंत मी भाजून घेणार आहे। खूप भाजल्यानंतर खूप छान वास येतो त्याचा। तर हे बघा, आपले मस्त पीठ भाजून झालेलं आहे लाल आणि खरपूस असा वास पण येतो आहे। तर हे पीठ मी आता साईडला काढून ठेवते। त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा आपला परतवून घेणार आहे। कांद्यामध्ये थोडं तेल टाकून मस्त लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा। तर हे बघा, मस्त आपला कांदा असा लाल होईपर्यंत परतवून घेतलेला आहे। तर मी तो कांदा थोडा साईडला करून घेते, म्हणजे त्यामध्ये आपल्याला फोडणी देता येईल व्यवस्थित अशी। तर इथे मी फोडणीसाठी मी तेल टाकून घेते। तेल मी 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेणार आहे। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं जिरं। त्यानंतर मी ते टाकणार आहे लसूण। लसूण मी बारीक ठेचून घेतलेला होता खलबत्त्यामध्ये। लसूण जिरं चांगलं परतवून घ्यायचं। लसूण जिरं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी लाल मिरची। मी लाल मिरचीची बारीक भुकटीच टाकलेली आहे। जर तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर त्या मस्त बारीक कुटून घ्यायच्या आणि त्या टाकायच्या, खूप छान लागतात। तर इथे मला पाहिजे तेवढी मी मिरची टाकून घेतलेली आहे। त्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये थोडा हिंग। हिंगाने पण खूप छान अशी चव लागते। हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेणार आहे। मी चिवळीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती मी आता याच्या कांद्यामध्ये टाकून घेणार आहे। भाजी संपूर्ण मिक्स करून घ्यायची। मी ह्या भाजीमध्ये मीठ लगेच टाकणार नाही आहे, थोडी मी भाजी शिजू देणार आहे। त्यानंतर मी मीठ टाकणार आहे, कारण ही भाजी शिजल्यानंतर खूप कमी होऊन जाते, त्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही, म्हणून मी मीठ नंतर टाकणार आहे। तर याच्यावरती मी थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे। तर इथे मी साधारण 1 ते 2 मिनिट फक्त झाकण ठेवलेले आहे। तर हे बघा, भाजी आपली किती कमी झालेली आहे। आणि तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पीठ। मी हे पीठ टाकून घेणार आहे। पीठ थोडे थोडे टाकून मिक्स करून घ्यायची।
हे बघा मी संपूर्ण पीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता आपण सर्वात शेवट टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. मीठ शेवट टाकायचं कारण भाजी कमी होऊन जाते, त्यामुळे अंदाज येत नाही, म्हणून आपण सर्वात शेवट मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि 1 ते 2 मिनिट आता आपण ही भाजी गरम करून अशी झाकून ठेवणार आहोत. फक्त मिक्स व्यवस्थित करायची, म्हणजे आपली भाजी पीठ सर्व भाजीला लागलं पाहिजे त्यासाठी. तर हे बघा भाजी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि खूप छान अशी टेस्ट लागते ह्या भाजीची. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा ही भाजी. पीठ कालवून झाल्यानंतर मी 1 मिनटासाठी मी परत झाकून ठेवलेली होती. तर आता ही आपली भाजी संपूर्णपणे तयार झालेली आहे. बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकरसोबत खूप छान लागते. तर भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.